विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. समाजशास्त्राच्यावर आपण चर्चा करतो आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण जी एस घुर्रे यांच्याविषयी पाहिले. जी एस घुर्रे हे भारतीय समाजशास्त्राचे संस्थापक आहेत. त्यांनी वेगवेगळे कन्सेप्ट्स काय मांडले त्याच्यावर आपण चर्चा केली. इंडोलॉजिकल अप्रोचवर त्यांची चर्चा केली. आता हे जे नेक्स्ट लेक्चर आहे पुढचे थिंकर जे आहेत पेपर 2मधले, पेपर 2 विषयी आपण चर्चा चालू केली. पेपर 1चे पहिले 2 पॉईंट आपले झालेत कंप्लीट. पेपर 2मध्ये एम एन श्रीनिवास जे आहे ते एम एन श्रीनिवास बेसिकली काय काय म्हणतात ते एम एन श्रीनिवास म्हणजे कोण आहे त्याच्यावर आपण थोडक्यात चर्चा करणार आहे. एम एन श्रीनिवास यांच्याविषयी, एम एन श्रीनिवास यांचं कार्य काय अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचसोबत आपल्या जे आहे एम पी एस सी यू पी एस सी दोन्हींसाठीच्या टेस्ट सिरीज सुरू आहे. टेस्ट सिरीज ह्या कंटिन्यूस चालू असतात. टेस्ट सिरीजचं शेड्यूल मी ज्यांना ॲडमिशन घ्यायचं त्यांच्यासाठी शेअर करेल. माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. टेस्ट सिरीज या प्रत्येक शनिवारी टेस्ट असते आणि त्याच्यानंतर सोमवारी किंवा मंगळवारी त्या टेस्ट सिरीजशी रिलेटेड डिस्कशन असतं आपलं. त्याच्यामध्ये डिटेल पॉईंट्स जे आहेत आणखी डेप्थला काय लिहायला पाहिजे याच्यावर चर्चा होते आपली आणि त्या माध्यमातून इम्प्रूव्हमेंट करता येते. बघा आता हे जे लेक्चर्स आहेत हे लेक्चर्स अवेलेबल आहेत. काही यूट्यूबला टाकलेत, काही ॲपवर आहेत. तर ज्यांना ॲडमिशनसाठी करायचं त्यांनी संपर्क करा. आता एम एन श्रीनिवास यांच्याविषयी थोडक्यात चर्चा करू आपण. काय काय बा एम एन श्रीनिवास यांचं. एम एन श्रीनिवास हे जे आहेत बघा, एम एन श्रीनिवास यांनी स्ट्रक्चरल फंक्शनल अप्रोच मांडला. स्ट्रक्चरल फंक्शनल अप्रोच म्हणजे काय, बेसिकली संरचनात्मक आणि कार्यवादातून म्हणजे रचना कशा प्रकारची आहे आणि त्या रचनेच्या माध्यमातून कोणतं कार्य पूर्ण केलं जातं अशा प्रकारचा जो अप्रोच आहे स्ट्रक्चरल फंक्शनलिझम. आणखी त्याच्यावर डिटेल येईल म्हणजे स्ट्रक्चर कसे आहे, त्याचे फंक्शन्स कसे आहेत ते आपण पाहू. फक्त आत्ता सध्या नाव हे संरचनात्मक प्रकार्यवाद मराठीसाठी आणि इंग्लिशसाठी स्ट्रक्चरल फंक्शनलिझम नाव लक्षात ठेवा. नेक्स्ट जे आहे काही बेसिक्स आहेत. म्हणजे एम एन श्रीनिवास हे यांचं कार्य फार मोठं असल्यामुळं आपल्याला त्यांचे काही बेसिक्स माहीत पाहिजे. एक्झामला हे लिहिणं एक्सपेक्टेड नाही आहे पण माहीत पाहिजे. काय त्यांचं नेटिव्ह प्लेस मूळ गाव हे म्हैसूर आहे, जे कर्नाटकमधलं जे शहर आहे मोठं पुण्यासारखं. तर म्हैसूर हे त्यांचं गाव आहे. त्यांचा बर्थ प्लेस जो आहे तो 16 नोव्हेंबर 1916 आहे. ते जी एस घुर्रे यांचे विद्यार्थी होते, हे लक्षात ठेवा. जी एस घुर्रे यांचे विद्यार्थी होते आणि डिपार्टमेंट ऑफ सोशोलॉजी जे आहे मुंबई युनिव्हर्सिटीज त्या काळातलं, त्यावेळेस बॉम्बे युनिव्हर्सिटी म्हणायचे. तर त्याच्यामध्ये ते सुद्धा काम करत होते. त्यांचं बेसिक त्यांनी काय केलं बघा, जे त्या काळामध्ये मानववंशशास्त्राच्या म्हणजे अँथ्रोपॉलॉजीच्या ज्या मायक्रो स्टडीज आल्या, सूक्ष्म अभ्यास केला गेला, त्याच्यातून जे इन्साईट मिळाले त्या इन्साईटचे त्यांनी जनरलाइज केलं आणि ते समाजशास्त्राच्या लेवलला मांडलं. त्याला मॅक्रो सोशोलॉजिकल जनरलायझेशन जे म्हणलं जातं बघा इथं दिलं आहे. त्याच्यामध्ये या नोट शेअर केलेल्या आहेत PDF ला. जर काही अनक्लिअर असतील तर कॉन्टॅक्ट करा, ते क्लिअर होतील किंवा प्रिंट मारताना तशी क्लिअरिटी मिळते आपल्याला. ह्याच्या जे आहे त्या प्रिंट तुम्ही काढून घ्या तुमच्याच्यावर. नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर केलं @sociology पुण्याला. आणखी काय काय आहे त्यांचं म्हणणं काय काय पहा इथं दिलेलं आहे की सोशल फॉर्म्स इन ट्रायबल सोसायटीज. त्यांनी कशाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला की ट्रायबल सोसायटी ज्या आहेत, आदिम समाज जे आहेत त्यांच्यामध्ये सामाजिक फॉर्म्स कशा प्रकारचे आहेत, रचना कशा प्रकारच्या आहेत, सोशल कोहेजन कशा प्रकारचे आहेत, म्हणजे ते कशा प्रकारे बांधले गेलेले आहेत एकमेकांना. त्यांनी त्याचा अभ्यास कशाच्या माध्यमातून केला तर स्ट्रक्चरल फंक्शनलिझमच्या माध्यमातून त्यांनी अभ्यास केला. आणि हे सगळे वेगवेगळे पार्ट्स आहेत, समजा रिलिजन आहे किंवा बाकीचे जे सगळे पार्ट्स आहेत ते एकत्र काम कसे करतात अशा प्रकारचा अभ्यास त्यांच्या माध्यमातून केला गेला. आणखी काय काय बा की सोशल बिहेवियर जे आहे म्हणजे कशा प्रकारचं बिहेवियर आहे आणि सोशल नॉर्म्स कशा प्रकारच्या आहेत याचा पण अभ्यास त्यांनी केला गेला. म्हणजे स्ट्रक्चर कशा प्रकारचे आहे, म्हणजे हँडशेक आहे समजा वेस्टर्न कंट्रीजमध्ये, युरोपामध्ये हातात हात मिळवला जातो बघा, आपण हँडशेक म्हणतो. भारतामध्ये पण आता कॉमन प्रॅक्टिस झाली आहे, पण जनरली ते जे आहे ते कुठून आलेलं आहे तर वेस्टर्न कंट्रीजमधून आलेलं. भारतामध्ये काय तर एकमेकांना मिळाल्यावर नमस्कार करतात बघा. अशा प्रकारचे वेगवेगळे जे आहेत तर ते नॉर्म्स कसे तयार होतात या स्ट्रक्चरच्या माध्यमातून अभ्यास केला जातो. पुढे पहा आणखी काय काय दिले तर एज्युकेशनबद्दल थोडक्यात चर्चा दिलेली त्यांनी की एज्युकेशन म्हणजे काय, हे एज्युकेशन कशासाठी असतं तर एज्युकेशन जे आहे ते एज्युकेशनचा मूळ उपयोग त्याचा बेसिक जे आहे ते आपण लर्निंगसाठी म्हणतो बघा. म्हणजे शिक्षण घेण्यासाठी तर आहेच. त्याच्यानंतर आपल्याला काय होतं एज्युकेशनमध्ये समाजात काहीतरी जागा मिळते ज्याला आपण सोशल प्लेसमेंट म्हणतो. त्याचसोबत सर्वात महत्त्वाचं काम शिक्षणाचं हे सोशलायझेशन आहे म्हणजे सामाजिकीकरण.
की एखाद्या समाजामध्ये जगण्यासाठीचे नॉर्म्स कोणते आहेत, कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, त्याचं जे सगळं मिळतं ते शिक्षणातून मिळतं. मग शिक्षण दोन्ही प्रकारचं, फॉर्मल इनफॉर्मल. फॉर्मल म्हणजे जे तुम्ही शाळेत जाऊन घेता, इनफॉर्मल म्हणजे जे तुम्हाला कुटुंबातून मिळतं, नातेवाईकातून मिळतं, हे जे आहे ते इनफॉर्मल झालं. आणि अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षणामधून सोशलायझेशन हे माणसांचं होत असतं. म्हणजे समाज कसा तयार होतो पहा, समाजाची रचना कशी तयार होते, अशा प्रकारचं हे आहे. त्याच्यानंतर काय, अंडरस्टँडिंग ऑर्डरिंग अँड पॅटर्निंग ऑफ द सोशल वर्ल्ड. आणखी कशासाठी उपयोग होतो की सोशल वर्ल्डचा ऑर्डर कशा प्रकारचे आहे, कशा प्रकारचे ऑर्डर तयार झालेली, व्यवस्था कशा प्रकारची तयार झालेली आहे आणि त्या व्यवस्थेचे पॅटर्न वेगवेगळे जगभरामध्ये कसे आहेत ते समजून घेण्यासाठी देखील आपल्याला अभ्यास करायला लागतो. आता ह्याच्यामध्ये एम एन श्रीनिवास यांनी जे करताना काही अझम्पशन्स ठेवलेत बघा. त्यांनी काय अझम्पशन्स ठेवलेत की सोसायटी कशी आहे तर बायोलॉजिकल सायन्ससारखी आहे. त्यांचं म्हणणं आहे बघा दिले, सोसायटी कशी आहे तर बायोलॉजिकल सायन्ससारखी आहे. म्हणजे काय, बायोलॉजीचा अभ्यास करताना ज्याप्रमाणे एखादा प्राणी आहे किंवा व्यक्ती आहे तर ह्यांचं बेसिकली सायन्स कसं आहे तर ते बनताना कसे बनलेले आहेत तर बॉडीचे वेगवेगळे पार्ट्स आहेत. डोळ्यांचं काम काय आहे तर पाहणे आहे, कानांचं काम काय आहे ऐकणे आहे, हाताचं काम जे आहे आपण हातांचे जे सगळे कार्य करतो, पायाचं काम चालणे आहे. तशाच प्रकारे समाजाची देखील रचना आहे असं एम एन श्रीनिवास यांचं अझम्पशन होतं आणि त्याच माध्यमातून त्यांनी अभ्यास केलेला आहे. आणखी परसिस्टंट जे आहे म्हणजे कशा प्रकारचं त्यांचं परसिस्टंट राहिलेलं आहे, ती रचना कशा टिकत आलेल्या आहे, म्हणजे फॉर्म्स बदलत गेले. कोहेजिव्हनेस कसं आहे म्हणजे सगळ्या गोष्टी एकमेकांना बांधलेल्या कशा गेलेल्या आहेत बघ, कशा प्रकारे समाज कोणत्या गोष्टींनी बांधलेला जातो, हार्मनी कशा प्रकारची आहे एकमेकांमध्ये, स्टेबिलिटी कशी आलेली आहे, अशा प्रकारचं जे आहे वेगवेगळं. म्हणजे हे सगळं जे आहे ते त्यांचं असं म्हणणं आहे की अशा प्रकारच्या अझम्पशन्समधून समाजाचा अभ्यास केला गेला पाहिजे आणि त्यांनी तशाच प्रकारच्या अझम्पशन्स मांडून समाजाचा अभ्यास केला. नेक्स्ट पाहायच्यामध्ये काय पुढचं जे आहे त्या श्रीनिवास यांच्या म्हणण्यानुसार काय आहे बघा की स्ट्रक्चर ऑफ द ऑर्गॅनिझम. मी आधीच सांगितलं की प्राण्यांचं कशा प्रकारची रचना आहे तशाच प्रकारची समाजाची असते. म्हणजे एखाद्या आपल्या बॉडीमध्ये सेल आहे तर सेलचं काम काय आहे तर त्याचं काय वेगवेगळे फंक्शन्स असतात. सेल आहे म्हणजे त्या पेशी जे आपण म्हणतो, मग पेशींच्या काय होतात, ऊती होतात, टिश्यू होतात. त्याचप्रमाणे सगळ्यात जे आहे समजा एखादा पार्ट सोसायटीची रचना तयार होताना अशा वेगवेगळे पार्ट्स एकत्र येऊन समाज तयार होतो, अशा प्रकारे त्यांचं म्हणणं आहे. मग श्रीनिवास यांची सोशिओलॉजी कशा प्रकारची बघा, त्याच्यामध्ये घुर्रेंचा इंडॉलॉजिकल अप्रोच पण आहे. म्हणजे इंडॉलॉजिकल टेक्स्टमधून अभ्यास केलेला आहे. इंडॉलॉजी म्हणजे लास्ट लेक्चरला आपण पाहिलं. इंडॉलॉजी म्हणजे काय तर इंडॉलॉजी म्हणजे ज्या सगळ्या भारतीय टेक्स्ट आहेत, भारतीय जे जे लिहून ठेवलेलं आहे, भारतीय जे जे अस्तित्वात आहे संस्कृतीचं, त्या सगळ्यांचा अभ्यास केलेला आहे पुस्तकांच्या माध्यमातून. तो अभ्यास आणि त्यांनी आणखी एक फील्ड व्ह्यू नावाची गोष्ट आहे त्याच्या माध्यमातून अभ्यास केलेला आहे. म्हणजे घुरेंचं इंडॉलॉजी पण त्यांनी यूज केलं आणि त्याच्यासोबत फील्ड व्ह्यू वापरला. फील्ड व्ह्यू म्हणजे काय की ॲक्च्युली जागेवर जाऊन त्या ठिकाणी त्या फील्डवर जाऊन अभ्यास करणे. मग अशा प्रकारचा पण त्यांनी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. फील्ड व्ह्यूमध्ये त्यांनी चूज काय केलं तर व्हिलेजेस चूज केले. म्हणजे एखाद्या गावात जाऊन त्या ते रचना समजणे, त्याचा अभ्यास करून घेणे हे चूज केलं आणि त्या माध्यमातून त्यांनी अभ्यास केला. आणि रिलाइड ऑन द फील्ड ऑफ वर्क अँड ट्रॅडिशन ऑफ द अंडरस्टँड सोसायटी. म्हणजे वेगवेगळ्या सोसायटींचा तिथले ट्रॅडिशन्स कशा प्रकारचे आहे या माध्यमातून केला. कास्ट सिस्टीमवर फोकस केला आहे. असर्टेड सिव्हिलायझेशनल कंटिन्युटी म्हणजे नागरिकीकरण कसं कंटिन्यू होत आलं याचा पण त्यांनी अभ्यास केलेला आहे. आणि विलेजेस येतील, आपल्याला विलेजेसचा अभ्यास करायचा आहे. आणखी काय काय आहे बघा महत्त्वाचं त्यांच्या ह्याच्यामध्ये. श्रीनिवास एक्सप्लेन टू बेसिक कन्सेप्ट टू अंडरस्टँड इंडियन सोसायटी. म्हणजे इंडियन सोसायटीचा अभ्यास करण्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या, जे वरती आपण जे चार्टच्या माध्यमातून पाहिलं थोडक्यात त्या प्रकारे. मग त्याचं जरा डिटेल पाहूया आपण. काय बुक व्ह्यूच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला आहे आणि कशाच्या फील्ड व्ह्यूच्या माध्यमातून करण्यात केलं आहे. या दोन माध्यमातून त्यांनी अभ्यास केलेला आहे. बुक व्ह्यूमध्ये काय आहे, नॉलेज अबाउट द एलिमेंट्स विच मेकअप इंडियन सोसायटी लाईक रिलिजन, वर्ण, कास्ट, फॅमिली, विलेज एक्सेट्रा कम फ्रॉम सॅक्रेड टेक्स्ट अँड बुक्स. दिस इज ऑल्सो नोन ॲज इंडॉलॉजिकल. यालाच इंडॉलॉजिकल अप्रोच म्हणतो. कशाबद्दल तर जे जे आपल्याला समाजामध्ये दिसतंय, भारतीय समाजामध्ये, म्हणजे धर्म आहे, वर्ण आहे, जात व्यवस्था आहे, कुटुंब आहे, विलेजेस आहे, खेडे आहेत, हे कशातून आलेत तर ह्यांचा अभ्यास त्यांनी टेक्स्ट जे आहेत जे लिहून ठेवलेलं आहे, मग सगळं त्याच्यामध्ये जे इंडियन टेक्स्टमध्ये जे जे लिहिलं गेलं, वेद आले, पुराण आले, उपनिषद आले, वेगवेगळे बुक्स आलेत. त्या समजा कालिदासांचं बुक आहे
असे वेगवेगळे ज्यांनी ज्यांनी जे जे लिहिले किंवा काही नाटक आहेत वेगवेगळ्या फेमस व्यक्तींचे, तर त्या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांनी समाजाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला गेला. गुरूंनी पण याच माध्यमातून केलं आहे. दिस व्यू इज ऑल्सो नोन ॲज इंडोलॉजिकल अप्रोच. यालाच इंडोलॉजिकल अप्रोच असं म्हणतात. अतिशय महत्त्वाचं आहे, एक्झामला डायरेक्टली येतं. दुसरं काय त्यांनी फील्ड व्ह्यूच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. फील्ड व्ह्यू म्हणजे काय की नॉलेज अबाउट इंडियन सोसायटी थ्रू फील्ड वर्क, म्हणजे एखाद्या फील्डवर जाऊन काम करायचं, म्हणजे तिथं जाऊन काम करून त्यांनी त्या अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट काय आहे बघा, मग त्यांना फील्डसाठी जनरली विलेजेस चूज केलेलं आहे, त्याच्यामुळं त्याच्याबद्दल आपल्याला बोलता येईल. नेक्स्ट फार महत्त्वाचं आहे ह्याच्यामध्ये इथनोग्राफी नावाची एक गोष्ट आहे बघा. इथनोग्राफी आणि इंडोलॉजी. इथनोग्राफी जे आहे ती इथनोग्राफीचा मेन जे कन्सेप्ट आणला तो कोणी आणला, मॅलिनोव्स्की जे आहे त्यांनी हा कन्सेप्ट आणलेला आहे. आणि इथनोग्राफीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो, तर स्टडी ऑफ द कल्चर, संस्कृतीचा अभ्यास हा इथनोग्राफीमध्ये केला जातो. इंडोलॉजी, दुसरं काय आहे इंडोलॉजी म्हणजे काय, इंडियन हिस्ट्री अँड कल्चर. म्हणजे इथनोग्राफी म्हणजे ओव्हरऑल, म्हणजे मॅलिनोव्स्की यांनी सांगितलं की स्टडी ऑफ द कल्चर म्हणजे एखाद्या संस्कृतीचा अभ्यास करा, आणि त्यातलं जे आहे भारतीय संस्कृतीचा आणि भारतीय इतिहासाचा अभ्यास ज्यामार्फत केला गेला त्याला आपण इंडोलॉजी नाव देतात. आणि लक्षात ठेवायचं तर ते IND आलेलं आहे बघा त्याच्यामध्ये इंडोलॉजीमध्ये. नेक्स्ट जे आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट काय आहे, श्रीनिवास यांनी कास्टविषयी काही मतं मांडली, जात व्यवस्थेविषयी. तर त्यांचं काय म्हणणं आहे, जात म्हणजे नक्की काय, तर इथं पॉईंट बघा, युनिट ऑफ इंडोगामी आहे, म्हणजे आतल्या जे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे की जातीच्या आतच लग्न करणे. कॉमन ऑक्युपेशन आहे, म्हणजे एका विशिष्ट प्रकारचं काम एखाद्या विशिष्ट जातीला दिलेलं होतं. त्याच्यानंतर युनिट्स ऑफ सोशल अँड रिच्युअल लाईफ, वेगवेगळे सामाजिक आणि त्यांचे जे कर्मकांड होते त्याचे वेगवेगळे रिच्युअल्स वेगवेगळ्या लोकांसाठी होते. कल्चर कॉमन होतं. गव्हर्न बाय सेम ऑथॉरिटिव्ह बॉडी गव्हर्न करणारी बॉडी सेम होती, म्हणजे प्रेच सेम आहे. रोल फिक्स्ड, म्हणजे कोण काय गव्हर्न करणार आहे, कशा प्रकारचा आहे. हायरार्की आहे, म्हणजे सगळे समान नाही आहेत. तर संरचना आहे, काही जण वर आहेत, काही जण मध्ये आहेत, काही जण खाली आहेत. रिस्ट्रिक्शन्स आहेत, कशावर कपडे कशा प्रकारचे घातले पाहिजे, बोललं कशा प्रकारे पाहिजे, वेगवेगळे कस्टम्स कशा आहेत, प्रथा परंपरा कशा आहेत, याच्यावर रिस्ट्रिक्शन्स होतं. प्रिन्सिपल ऑफ पोल्युशन एक महत्त्वाचं आहे. प्रिन्सिपल ऑफ पोल्युशन म्हणजे प्युरिटी, म्हणजे साधारणपणे इंडोगॅमीच्या बाहेर लग्न केलं तर ते पोल्युशन होतं असं त्यांच्या प्रकारे म्हणणं होतं. म्हणजे तशा प्रकारचं जे आहे ती संरचना खराब होण्यासाठी हे होतं, जात व्यवस्थेसाठी. कास्ट पंचायत आणि वेगवेगळ्या असेंब्ली त्यासाठी मांडलेले होते. लक्षात ठेवा, हे कोणी सांगितले, श्रीनिवास यांनी जातीविषयीचे महत्त्वाचे पॉईंट सांगितलेले. एक्झामला असे लिहिले तरी चालतील. एकदम क्रक्स दिलेला आहे याच्यामध्ये, नोट्समध्ये आणि ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळेच म्हणलं की टेस्ट सिरीजमध्ये ज्यावेळेस आपण लिहू त्यावेळेस ते आपल्याला व्यवस्थित समजतं. नेक्स्ट जे आहे, MN श्रीनिवास गॉट द आयडिया ऑफ स्टडिंग इंडियन विलेजेस फ्रॉम हिज मेंटर रॅडक्लिफ ब्राऊन. त्याच्यानंतर हे बुक व्ह्यूमध्ये आपण पाहिलेलं की पुस्तकांचं केलं. आता फील्ड व्ह्यू जे आहे, तर फील्ड व्ह्यू कोणापासून आलं, तर रॅडक्लिफ ब्राऊन जे आहे, रॅडक्लिफ ब्राऊन जे त्यांच्यापासून त्यांना ती आयडिया मिळाली आणि त्याच्यानंतर त्यांनी भारतीय खेड्यांचा अभ्यास करण्याचा, काही भारतीय खेड्यांचा अभ्यास करण्याचा तिथे जाऊन प्रयत्न केलेला आहे. आता रॅडक्लिफ ब्राऊनविषयी डिटेल तुम्ही वाचा. रॅडक्लिफ ब्राऊन हा फेमस पर्सनॅलिटी आहे, सोशल अँथ्रोपॉलॉजिस्ट होते इंडियामध्ये, ओडिसामध्ये त्यांचं खूप काम आहे. ज्यावेळेस आपल्याला येईल रॅडक्लिफ ब्राऊनविषयी आपण चर्चा पण करू, आणि अँथ्रोपॉलॉजीमध्ये पण आहे. इंटरेस्टिंग पर्सन आहे, तुम्हाला जर इंटरेस्ट असला तर गुगलला सर्च करा, तुम्हाला डिटेल्स मिळतील. आणखी ओडिसामध्ये मोठं काम आहे त्यांना. नेक्स्ट जे आहे पुढं पहा, हे जे आहे तर रिमेंबर्ड विलेज नावाची गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे हे पुस्तकच आहे कोणाचं, MN श्रीनिवास यांचं. एक्झामला अनेक वेळा डायरेक्टली प्रश्न आला आहे. MPSCच्या नवीन पॅटर्नमध्ये अतिशय एक्सपेक्टेड प्रश्न आहे की द रिमेंबर्ड विलेज याच्यामध्ये जे आहे त्याच्याविषयी माहिती द्या. मग ते MN श्रीनिवास यांचं आहे, त्याच्यामध्ये काय आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. द रिमेंबर्ड विलेज कशाविषयी आहे, तर रामपुरा नावाचं एक गाव आहे, म्हैसूर जे आहे, म्हैसूर आत्ताचे त्यांचा जन्म तिथलाच आहे. मग म्हैसूरच्या बाजूला रामपुरा नावाचं एक गाव आहे, त्याच्याविषयी त्यांनी स्टडी केलेला आहे. मग विलेजमध्ये बेसिकली रिमेंबर्ड विलेजच्या थ्रू त्यांनी काय काय मांडलं, तर विलेजमध्ये कास्ट सिस्टीम असते असं MN श्रीनिवास यांनी मांडलं की विलेजमध्ये कास्ट सिस्टीम असते.
त्याच्यामध्ये इट इज साईट फॉर एक्झामिनिंग ट्रॅडिशन परंपरा कशा प्रकारचं आहे ते कशातून मिळतं आपल्याला, तर विलेजचा अभ्यास करण्यातून मिळतं. हे यांना कुठून मिळालं, रामपुराचा अभ्यास करून मिळालं. इट इज मायक्रोकॉझम ऑफ द इंडियन सोसायटी अँड सिव्हिलायझेशन, म्हणजे बेसिकली सर्वात महत्त्वाचा घटक आहे का कोणता, की खेड्यांचा अभ्यास. इट्स नॉट सिक्युलर. त्यांनी काय सांगितलं की खेडे सिक्युलर नाही आहे, धर्मनिरपेक्ष नाही आहे, तर तिथं धर्म आहे, धर्मांचा पगडा आहे. रेझिलियंट कास्ट सिस्टीम आहे, म्हणजे कास्ट सिस्टीम फार घट्ट आहे, पण आता त्यात चेंजेस होत आहे. संस्कृतायझेशन नावाचा एक कन्सेप्ट मांडलेला आहे. मोबिलिटी विथून हिंदू फोल्ड जे आहे, म्हणजे हिंदू फोल्डमध्ये मोबिलिटी, सामाजिक संरचनेमध्ये कशा प्रकारचं वर खाली बदल होतात आणि मुवमेंट कशा प्रकारे, त्या येईल डिटेल. आपण त्यांचाच कन्सेप्ट आहे तो आपण पुढे चर्चा करणार आहे, की संस्कृतायझेशन काय आणि वेस्टर्नायझेशन म्हणजे काय, हे त्यांनीच मांडलेलं आहे. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक इंटरॅक्शन ऑफ द कास्ट बाय ऑक्युपेशन अँड पॉप्युलेशन इन फंक्शनल वे, म्हणजे हे सगळं जरी होत असलं तरी समाजाचं काय होतं, इंटरॅक्शन ऑर्गॅनिक होते आणि प्रत्येकजण आपापल्या याच्यानंतर फंक्शन करून खेडं चालते. अशा प्रकारचा त्यांनी रामपुराचा अभ्यास करून डिटेल मांडलेलं आहे. हे त्यांचं महत्त्वाचं काम आहे. रिमेंबर्ड विलेज विचारलेलं आहे बघा, त्याच्यामुळं त्याच्या माध्यमातून त्यांनी ह्या अभ्यास करून हे पॉईंट त्यांनी मांडलेले आहेत. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं आहे. नेक्स्ट जे आहे, आणखी एक महत्त्वाचा कन्सेप्ट मांडला बघा त्यांनी. कोणता मांडला आहे, तर डॉमिनंट कास्ट नावाची गोष्ट मांडली. डॉमिनंट कास्ट जे आहे इथं दिलं, डॉमिनंट कास्ट नावाचा कन्सेप्ट त्यांनी मांडला. डॉमिनंट कास्ट म्हणजे त्याच्यातून त्यांनी काय सांगितलं, एम.एन. श्रीनिवास यांनी काय सांगितलं, की त्यांचं जे अर्ली पेपर्स होते विलेज ऑन रामपुरामध्ये, त्यांनी 6 ॲट्रिब्यूट्स त्याच्यामधून काढले होते. फार महत्त्वाचं आहे, एक्झामला असं जास्त लिहिलं तरी चालेल, फार क्रक्स आहे याच्यामध्ये. डॉमिनंट कास्टमधून त्यांनी 6 पॉईंट काय काढले, डॉमिनंट कास्टबद्दल चर्चा करतो आहे. विलेज ऑफ रामपुरामधून 6 महत्त्वाचे पॉईंट काय काढले, की सायझेबल, डॉमिनंट कास्टकडे काय असतं, की सायझेबल म्हणजे डॉमिनंट कास्टचा कन्सेप्ट तिथून आला आहे बघा रामपुरामधून. त्यांनी काय सांगितलं, की डॉमिनंट कास्ट ज्या आहे त्यांच्याकडे काय असतं, एक सायझेबल अमाऊंट ऑफ एरेबल लँड असते, म्हणजे शेती करण्यायोग्य एक योग्य प्रकारची म्हणजे जमीन असते, म्हणजे कमी नाही आहे. तिचे जे आहे स्ट्रेंथ जास्त आहे, स्ट्रेंथ ऑफ नंबर असते, त्या जातीचा नंबर जास्त असतो, जे डॉमिनंट कास्ट असते. डॉमिनंट कास्ट म्हणजे हायरार्कीमध्ये वर असलेले असावीच असं नाही, पण ज्यांच्याकडं त्या ठिकाणी त्या एरियामध्ये एक सायझेबल लँड आहे, त्यांचा नंबर्स, त्यांची लोकसंख्या जास्त आहे, हाय प्लेस इन द लोकल हायरार्की, तिथल्या संरचनेमध्ये त्यांचे प्लेस वरती आहे. वेस्टर्न एज्युकेशनचा बऱ्यापैकी त्यांनी घेतलेलं आहे. ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये ते जॉब करतात बघा, म्हणजे त्यांचे जॉब कुठे आहेत, नोकऱ्या कुठे आहेत, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, मॅनेजमेंटमध्ये. आणि अर्बन सोर्स ऑफ इन्कम आहे, बऱ्यापैकी इन्कम त्यांचा अर्बनच्या ठिकाणाहून जनरेट होतं. अशा प्रकारच्या कास्ट या डॉमिनंट कास्ट असतात. हे कोणी सांगितलं आहे, एम.एन. श्रीनिवास यांनी. हे पण एक्झामला डायरेक्टली येतं, त्याच्यामुळे हे जे 6 पॉईंट आहे हे असे आले पाहिजे. द इंटरेस्टिंग आस्पेक्ट इज दॅट द रिच्युअल रँकिंग ऑफ द कास्ट नो लॉंगर रिमेन्स द मेजर बेसिस ऑफ द पोझिशन इन द सोशल हायरार्की. रिच्युअल कास्ट, त्याच्यामुळे काय झालं, की रिच्युअल कास्टच हायरार्कीमध्ये असतील असं नाही सांगितलं. मग त्यांनी काय सांगितलं, की रामपुरामध्ये जे आहे, रामपुरामध्ये पिझंट्स जे आहेत, पिझंट्सची म्हणजे शेती करणारे जे कास्ट आहेत ती लोकल हायरार्कीमध्ये जास्त होती ब्राह्मण्सपेक्षा. आणि जनरली काय संरचनेमध्ये असं मानलं जातं की ब्राह्मण्स हायर पोझिशनला आहेत, पण रामपुरा विलेजमध्ये त्यांना काय जाणवलं, की तिथील लोकल कास्ट हायर पोझिशनला आहे, डॉमिनंट कास्ट. कशामुळं, तर या 6 पॉईंटमुळे जे आपण चेक केले. आणि अशा प्रकारचं त्यांनी स्टडी मांडलेला आहे आणि त्याच्यातून त्यांनी डॉमिनंट कास्टचा कन्सेप्ट आणलेला आहे. डॉमिनंट कास्ट शब्द बऱ्याच वेळा कुठेतरी वापरात येतो, तर डॉमिनंट कास्ट हा शब्द कॉइन केला आहे एम.एन. श्रीनिवास यांनी. महत्त्वाचं आहे एक्झामसाठी. नेक्स्ट पहा, पुढचे महत्त्वाचे पॉईंट आहेत अतिशय. ह्याच्यामध्ये बघा सोशल चेंज आहे, तर सामाजिक बदलांविषयी ज्यावेळेस आपण चर्चा करायला जातो, सामाजिक बदल कशा प्रकारचे आहेत, तर सामाजिक बदल कशातून होतात, तर एम.एन. श्रीनिवास यांचं म्हणणं होतं की सामाजिक बदलासाठी त्यांनी काही टर्म्स कॉइन केलं. पहिलं काय केलं त्यांनी, ब्राह्मणायझेशन केलं, दुसरं संस्कृतायझेशन केलं, तिसरं काय वेस्टर्नायझेशन केलं, आणि नंतरचं काय सेक्युलरायझेशन नावाची एक गोष्ट मांडलेली आहे. त्यातले 4ही आपण पाहू. 4ही महत्त्वाचे आहे एक्झामसाठी. एक्झामला डायरेक्टली तर परत सांगतो, एम.एन. श्रीनिवास हे अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यांनी खूप महत्त्वाचे कन्सेप्ट मांडलेले आहेत. त्यातले आपण ऑलमोस्ट सगळे पाहिलेत. हे 4 कन्सेप्ट संपले की एम.एन. श्रीनिवास यांचं महत्त्वाचं सर्व आपलं कव्हर होतं आहे. ब्राह्मणायझेशनमध्ये त्यांनी काय सांगितलं, श्रीनिवास
जे आहे ते श्रीनिवास वर्क ऑन रिलिजन अँड सोसायटी अमॉंग द कुर्ग्स ऑफ द साऊथ इंडिया. म्हणजे साऊथ इंडियामध्ये कुर्ग नावाचं गाव आहे, तर त्या गावामध्ये त्यांनी साधारण समाजाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून त्यांनी ब्राह्मणायझेशन नावाचा कन्सेप्ट मांडला आहे. मग त्याच्यामध्ये काय म्हणणं होतं त्यांचं की ब्राह्मणायझेशन म्हणजे काय, इट इज अ प्रोसेस ऑफ इमिटेशन ऑफ लाईफ अँड रिच्युअल्स प्रॅक्टिसेस ऑफ ब्राह्मिन्स बाय द लो कास्ट हिंदूज. म्हणजे जे काय लो कास्ट हिंदू आहेत ते काय करतात की इमिटेट करतात काय की हाय कास्टच्या ज्या प्रॅक्टिस आहेत कोणत्या आहेत, रिच्युअल कोणत्या आहेत, प्रॅक्टिस कोणत्या आहेत त्या इमिट करतात आणि तशाच प्रॅक्टिस त्या फॉलो करायला लागतात आणि त्यांच्यामुळं बदल व्हायला लागतात, सोशल चेंज व्हायला लागतो आणि त्या सोशल चेंजला ब्राह्मणायझेशन असं नाव दिलं. त्याच्यानंतर नेक्स्ट संस्कृतायझेशन. हे दोन्ही फार महत्त्वाचे आहे, एक्झामला येतं. संस्कृतायझेशन म्हणजे काय, हे ब्राह्मणायझेशनचं ॲबस्ट्रॅक्ट आहे. म्हणजे त्याचं आणखी ॲबस्ट्रॅक्ट केलं तर ब्राह्मणायझेशनचं आणखी ॲबस्ट्रॅक्ट केलं तर संस्कृतायझेशन होतं. त्याच्यामध्ये काय इन वर्क्स कोणत्या ह्याच्यामध्ये त्यांनी संस्कृतायझेशन विषयी सोशल चेंज इन मॉडर्न इंडिया. मॉडर्न इंडियामध्ये सामाजिक बदल कशा प्रकारचे झालेत हे त्यांचं पुस्तक आहे, अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा ही नावं. एक्झामला पुस्तकांची नावं थिंकर्स काय म्हणले ते डायरेक्टली कोट करायचं, मार्क्स वाढतात. इन वर्क सोशल चेंज इन मॉडर्न इंडिया, त्याच्यामध्ये काय संस्कृतायझेशन ॲज द प्रोसेस बाय विच लो कास्ट ऑर ट्राईब ऑदर ग्रुप टेक्स ओव्हर कस्टम रिच्युअल्स बिलीफ आयडिओलॉजी अँड स्टाईल ऑफ लिव्हिंग ऑफ हाय कास्ट. तेच आहे, फक्त ॲबस्ट्रॅक्ट केले. मग ह्याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलं की हिंदू कल्चरमध्ये जे ब्राह्मणायझेशन सांगितलं होतं तर त्यांनी ओव्हरऑल संस्कृतायझेशनमध्ये ॲबस्ट्रॅक्ट करून काय सांगितले की ज्या लो कास्ट आहेत किंवा ट्राईब्स आहेत त्या ऑदर ग्रुप्सच्या तिथल्या ज्या आहेत त्या हायर ग्रुप्सच्या कस्टम रिच्युअल्स ज्या आहेत म्हणजे तिथल्या काय काय परंपरा आहेत, पिढ्या आहेत, बिलीफ आहेत, आयडिओलॉजी आहेत त्या ॲडॉप्ट करतात आणि मग त्यांच्यामध्ये सामाजिक बदल होतो. त्यांचं जे आहे ते बाजूला सरतं आणि तिथले जे आहे तिथलं जे अप्पर जे हायरार्की आहे त्याच्यामध्ये म्हणजे वरची जी संरचना आहे त्याच्यामध्ये ते ॲडॉप्ट व्हायला लागतात आणि अशा प्रकारच्या सामाजिक बदलाला संस्कृतायझेशन नाव आहे. ब्राह्मणायझेशन हे पण सामाजिक बदलाचंच नाव आहे. नेक्स्ट जे आहे पुढचा कन्सेप्ट आहे वेस्टर्नायझेशन. वेस्टर्नायझेशन महत्त्वाचं आहे, सेम आहे, इथं पण सामाजिक बदल आहे, पण श्रीनिवास यांचं काय म्हणणं आहे की हा सामाजिक बदल जो आहे तो कशामुळे होतो आहे तर ब्रिटिशांचं सोशिओ इकॉनॉमिक कल्चर ज्यावेळेस आलं आणि त्यांच्यामुळं जे जे समाजामध्ये सोशल चेंज व्हायला लागले म्हणजे हँडशेक एक उदाहरण आपण पाहिलं, हातात हात मिळवणे, ते पण वेस्टर्नायझेशनचं उदाहरण आहे. अशा प्रकारचं जे आहे म्हणजे सेम आहे ब्राह्मणायझेशन, संस्कृतायझेशन आणि वेस्टर्नायझेशन, फक्त बदल काय आहे की कुठून ॲडॉप्ट केलेलं आहे त्याच्यानुसार ते तिन्ही वेगवेगळे नावं आहे. तिन्हींमध्ये काय घडतं आहे तर सामाजिक बदल, तिन्हींमध्येही सामाजिक बदल होतात म्हणून ते फार महत्त्वाचं आहे. नंतरचा एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे सेक्युलरायझेशन जे आहे. तर सेक्युलरायझेशन काय आहे बघा, बेसिकली बऱ्याच वेळा आपण धर्मनिरपेक्षता हा शब्द ऐकतो म्हणजे सेक्युलर हा शब्द ऐकतो. सेक्युलरायझेशन काय आहे, इट इज इन्स्टिट्यूशनल इनोव्हेशन अँड आयडिओलॉजिकल फॉर्म्युलेशन आफ्टर इंडिपेंडन्स टू डील विथ द क्वेश्चन ऑफ रिलिजियस ग्रुप्स अँड मायनॉरिटी. म्हणजे स्वातंत्र्यानंतर जे आहे तर वेगवेगळे रिलिजियस ग्रुप होते, धार्मिक ग्रुप होते आणि मायनॉरिटी होते. त्यांचं जे आहे त्यांच्याविषयी त्यांची जी स्टेबिलिटी सगळी एका प्रकारे एका स्ट्रक्चरमध्ये बसवण्यासाठी हे संस्थात्मक इनोव्हेशन आहे आणि आयडिओलॉजिकल फॉर्मेशन आहे आणि त्याच्यातून काय केलं अशा प्रकारची एक नवीन आयडिओलॉजी तयार करून सर्व धार्मिक गट एकत्र बांधून भारत जे आहे हा सर्वांसाठी, सर्व इथल्या लोकांसाठी जे आहे तो समानता आणण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे धर्मनिरपेक्षतेच्या माध्यमातून. हे साधारण 4 कन्सेप्ट त्यांनी आणले. या माध्यमातून आपण जे आहे बघा एम एन श्रीनिवास यांच्याविषयी ऑलमोस्ट सगळं पाहिलं आहे की एम एन श्रीनिवास यांचं काय काय आहे, त्यांनी काय काय मांडलं, त्यांचे फंक्शन्स काय काय, त्यांनी महत्त्वाच्या कोणत्या डॉमिनंट कास्ट आहे, संस्कृतायझेशन आहे, ब्राह्मणायझेशन आहे, हे सगळं त्यांनी वेस्टर्नायझेशन आहे, हे सगळं त्यांनी ॲडॉप्ट केले, त्यांनी कॉईन केले आणि त्या माध्यमातून त्यांनी समाजशास्त्राला, भारतीय समाजशास्त्राला एक पुढं नेण्याचं त्यांनी दिशा दिलेली आहे. हे ह्याचे आणखी एक्झामच्या दृष्टीने महत्त्व काय आहे तर एक्झामला डायरेक्ट क्वेश्चन येतात, इझी टू टॅकल आहे. यातल्या नोट्समधलं जसे तसे तुम्ही एक्झामला लिहिले तर व्यवस्थित तुम्हाला मार्क्स येतील. आणि यांच्या हे करायचं म्हटल्यावर काय टेस्ट सिरीज अगेन महत्त्वाची आहे. टेस्ट सिरीजच्या माध्यमातूनच हे शक्य होतं. त्याच्यामुळे हे जे आहे टेस्ट सिरीज लेक्चर्स अगेन ज्यांना जॉईन करायचं त्यांनी कॉन्टॅक्ट करा. आपण जे आहे टेस्ट सिरीज कंटिन्युअस चालू असतात म्हणजे टेस्ट सिरीज या लूपमध्येच होत राहतात. त्याच्यामुळे टेस्ट सिरीज करा, जे लेक्चर्स आहेत ते करा आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटू. थँक्यू ऑल फॉर द जॉईनिंग. थँक्यू.